परभणीत महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती होईल असं दोन्ही पक्षांकडून सांगण्यात येते. मात्र नॉमिनेशन दाखल करण्यासाठी केवळ 4 दिवस उरलेले असताना अद्यापही दोघांमध्ये युती संदर्भात काही चर्चा झालेली नाही. विशेष म्हणजे संभाजीनगरला काही वेळा आज मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठक बोलावलेली आहे. परभणीचे सर्व नेते त्या ठिकाणी बैठकीला गेलेले आहेत आणि या संदर्भात बातचीत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे आपल्यासोबत आहेत. भुमरे साहेब, आज चंद्रशेखर बावनकुळे सोबत बैठक आहेत संभाजीनगरला, तुम्ही निघतायत त्या बैठकीसाठी. मला सांगा, 4 दिवस उरले, अद्याप युतीची चर्चा नाहीच शिवसेनेसोबत? भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते आणि महाराष्ट्राचे निवडणूक प्रमुख आदरणीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे बैठक बोलवलेली आहे. त्या बैठकीमध्ये चित्र आज स्पष्ट होईल शिवसेना सोबत युतीचं, आणि आज त्या संदर्भातच बैठक आहे. पालकमंत्री तुम्ही यावेळी म्हणले होते, याच्या अगोदर म्हणले होते, पालकमंत्री आमची आहे, केंद्र आणि राज्य सत्ता आमची आहे, भाजपला चांगला प्रतिसाद आहे. नगरपालिकेत आपण पाहतोय 2 ठिकाणी तुम्हाला विजय मिळवला, 1 ठिकाणी तुमची आघाडी सोनपेठला जिंकून आली. मग परभणीत मामला कशावर आला? जागांवरती किती जागा तुम्ही शिंदे गटाला देणार? परभणीवर मामला आमचा जागेवर आलेला नाहीये. भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनं पालकमंत्री माननीय नामदार मेघना दीदी बोर्डीकर साकुरे असतील, सुरेशरावजी वरपुडकर साहेब असतील, भारतीय जनता पार्टीचे नेते रामप्रसादजी बोर्डीकर साहेब असतील आणि महानगर अध्यक्ष, आम्ही सर्वजण मैदानामध्ये उतरलेलो आहेत. आज आमचे वरिष्ठ नेत्यांनी बैठक बोलवलेली आहे. त्या संदर्भात आज काय सूचना मिळतील, त्या संदर्भात पुढील निर्णय घेतला जाईल. कोणाला किती जागा द्यायच्या, कशी युती करायची, त्या संदर्भात आज बैठक आहे. आणि मंत्री महोदय आणि वरिष्ठ जसे आदेश देतील, पण भारतीय जनता पार्टीने विकासाच्या मुद्द्यावर परभणी महानगरपालिकेतील सर्वसामान्य जनतेला आता विकास पाहिजे. जनता आता हुशार झाली. जनतेला माहीत आहे की परभणी महानगरपालिकेचा विकास कोण करू शकते. केंद्रात सरकार मोदी साहेबांचं आहे, राज्यात सरकार देवाभाऊचं महायुतीचं आहे, जिल्ह्यात पालकमंत्री माननीय नामदार मेघना दीदी बोर्डीकर साकुरे आहेत. 1 वर्षापासून मंत्री झाल्या तेव्हापासून विकासाचे कामं चांगले सुरू आहेत. त्यामुळं ह्यावेळेस परभणी जिल्ह्यातील शहरातली जनता भारतीय जनता पार्टीच्या मागे खंबीर उभी राहील. काल जे शिवसेनेचे खासदार बंडू जाधव म्हणले की राष्ट्रवादीला मतदान म्हणजे भाजपला मतदान, आजवर त्यांनीच खाण पाहिजे का बाण पाहिजे म्हणून मतदान घेतलेले खासदार साहेबांचं कोणी ऐकणार नाही. सर्वसामान्य जनता आता भारतीय जनता पार्टीवर खुश आहे. आपण पाहितलं असेल, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाज बांधवाचे 9 नगरसेवक कमळावर निवडून आले. त्यामुळं मुस्लिम समाज बांधवांनी सुद्धा मान्य केलं की सबका साथ सबका विकास फक्त भाजपमुळेच होऊ शकते. सर्व केंद्र आणि राज्याच्या स्कीम मुस्लिम समाजासाठी, सर्व धर्मासाठी आहेत. त्यामुळं ह्यावेळेस भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनं महानगरपालिका लढवेल. खासदार संजय जाधव असंही म्हणले की जिंतूर आणि सेलूला मुस्लिम समाजानं भाजपला मतदान दिलेलं आहे. आता भाजपनंही कट्टेंगे तो बटोंगे आणि मुस्लिम देशद्रोही असं म्हणणं सोडून द्यावं म्हणून. भाजप कधी म्हणले मुस्लिम देशद्रोही? भारतीय जनता पार्टी कधीच कोणा धर्माच्या विरोधात नाही. जे भारतात राहतात, पाकिस्तानचं गुणगान गातात, त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी 100% आहे. सर्वसामान्य कुठल्याही जातीचा धर्माचा असू द्या. आमच्या मोदी साहेबांचं वाक्य आहे, सबका साथ सबका विकास. खासदार साहेबाला नगरपालिकेला त्यांना एबी फॉर्म घेणारे माणसं नाही मिळाले म्हणून ते आता बावचळून गेलेत. खासदार साहेबाला कळायला लागलं की मुस्लिम समाज बी आम्हाला आता मतदान करणार नाही. लोकसभेला मुस्लिम समाजाने मतदान केलं म्हणून त्यांचं साधलं, पण आता त्यांना कळालं की मुस्लिम समाज बांधवाला बी कळालं की या शिवसेनेच्या पाठीमागे राहून, कारण यांचा नेता उद्धव ठाकरे 5 वर्षे कधी घराच्या बाहेर निघत नाही. त्यामुळं सर्वसामान्य जनतेचा विश्वास उडून गेला या उद्धव सेनेवरला. त्यामुळं नगरपालिकेला मी म्हणलं काँग्रेस मुक्त आणि उद्धव सेना शिवसेना मुक्त सुद्धा परभणी जिल्हा झालेला आहे. महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, आता यांना कोणी थारा देणार नाही. 65 नगरसेवक आहेत परभणी महानगरपालिकेत. भाजपनं किती लढावं आणि शिवसेनेला किती द्यावं असं तुम्हाला वाटतं? आज आमचे वरिष्ठ नेते चर्चा करतील. त्या संदर्भात मी बोलणं योग्य नाही. आमच्या पालकमंत्री महोदय बोलतील, आमचे महानगराध्यक्ष असतील, आमचे वरिष्ठ नेते जे काय असतील ते, आमचे संघटन मंत्री असतील त्या बोलतील. त्यामुळं नक्की भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनं परभणी महानगरपालिका ताकदीनं लढणार आहे. आमचे 40 वर्षाचा अनुभव असलेले रामप्रसाद बोर्डीकर साहेब स्वतः लक्ष देऊन या महानगरपालिकेवर स्वतः एका वार्डाचा अभ्यास करीत आहेत. बोर्डीकर साहेब असतील, वरपुडकर साहेब असतील. त्यामुळं पालकमंत्री महोदय माननीय नामदार मेघना दीदी बोर्डीकर साकुरे यांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच
शिवसेना सोबत आली तर महायुतीचा झेंडा फडकेल, तर भारतीय जनता पार्टीचा झेंडा 100% या महापालिकेवर फडकेल. जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे होते. खरं तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत आज बैठक आहे छत्रपती संभाजीनगरला आणि त्यानंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षासोबतचा युतीचा तिढा सुटणार असं त्यांनी विधान केलंय. तर झाली तर युती, नाही तर स्वबळावर लढण्यासाठी देखील भाजप तयार असल्याचंही सुरेश भुमरे यांनी भावना व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.